जालन्यामध्ये ओबीसीची सभा झाली आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे एकमेव टार्गेट होते. छगन भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, पडळकर असतील किंवा इतर सर्व नेते असतील, सर्वांनी टार्गेटवर ठेवले ते मनोज जरांगे पाटील. खरं तर तुम्ही वारंवार आमच्याशी बोलताना म्हणत होतात की त्यांनी आमच्यावरती टीका करू नये, मात्र आज त्यांनी खूप सगळी टीका तुमच्यावर केली आहे. त्यांचं कामच ते आता, दुसरं काम नाही त्यांना. टीका करणे एवढंच काम आहे. आम्ही त्यांना आता महत्त्वच द्यायचं ठरेल नाही. उद्यापासून त्यांना महत्त्वच द्यायचं नाही. आमचं सगळं फोकस आता मराठा आरक्षणावर आहे. मराठ्यांचं त्यांना काय महत्त्व द्यायचं नाही आणि देणार पण नाहीत आता आम्ही. बरं, वडेट्टीवारांनी पण आपल्यावर भरपूर आरोप केले. मग आता त्यांना पदच त्याच्यासाठी दिलेलं आहे ना. त्यांना घटनेचं पद दिलंय. विरोधी पक्ष नेता हा सगळ्या जनतेसाठी असतो. त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणारं ते घर असतंय. परंतु आता राहुल गांधी साहेबांनी त्यांना पदच त्यासाठी दिलेलं आहे की मराठ्यांच्या विरोधात आवाज उठव आणि माझी इच्छा पूर्ण कर. राहुल गांधी साहेबांची इच्छा ते पूर्ण करायला लागलेत. मराठा समाजाच्या लेकरांचा, गोरगरिबांचा आरक्षणाला विरोध करून आणि मराठ्यांचं वाटोळं करून ते बरोबर करतायत. त्यांची काही चूक नाही आहे. त्यांना जसं वरून सांगितलंय राहुल गांधी साहेबांनी तसं ते खाली काम करायलेत. मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात, त्यांच्या अन्नात माती कालव, मराठ्यांची पोरं मोठे नाही झाले पाहिजे, ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे असं राहुल गांधी साहेबांनी त्यांना सांगितल्यामुळं ते बरोबर विरोधी पक्ष नेतेपद घेऊन घटनेचं त्याचा गैरवापर करून मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात आवाज उठवायला लागलेत. ते त्यांचं काम पूर्ण करायला लागलेत. त्यामुळं काय अडचण आहे, चला रे, काय अडचण नाही, आम्हाला करू द्या, त्यांना काय करायचं, चला रे. प्रकाश शेंडगे असं म्हणतात की जरांगेच्या सभेला तितक्याच तोलामोलाचं उत्तर आज आम्ही दिलंय सभेच्या रूपानं. कोण? प्रकाश शेंडगे. नाही आता ते काय ते म्हणणारच ना. ठीक आहे, आता एकत्र आलेच म्हणल्यानंतर काय विषय राहिला. आता बोलणार, तिथं आल्याच नंतर बोलावंच लागेल. पण मला नाही वाटत शेंडगे साहेब मनातून बोलत असतील म्हणून. कारण शेंडगे साहेबांना मराठ्यांच्या लेकरांची अवस्था माहिती. ते मराठा समाजाच्या बाजूला राहतील, विचार बदलून येतील सुद्धा पुढच्या काळात. त्यांच्या विचाराबद्दल मराठा समाजाला बरंच माहिती. तुमच्यावर टीका करणारे शेंडगे म्हणतात की भुजबळ हे शेर आहेत. नाही, मग आता तिथे गेल्यावर काय म्हणणार? सिंह आहेत. हो ना, हो ना. आता तिथे गेल्यावर काय म्हणणार? ते बोलणारच लागेल ना. पण ते मनातून नसते गेले. त्यांना त्यांची घुटमट असेल की बरं, त्याच्यातले काही नेते असे आहेत की त्यांची घुटमट झाली असेल की आपण जाणं आवश्यक आहे, पण मनातून मराठा समाजाला विरोध करावा म्हणून ते गेलेलेच नसतात. पंकजा दिसल्या नाहीत, पंकजा मुंडे आल्या नाहीत. नाही, ते येतील कशा? त्यांना गोरगरिबांची जाण आहे. कारण मुंडे साहेबांनी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे मुंडे साहेबांना. त्यामुळे ते शेवटी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार की गोरगरिबांच्या मराठ्याच्या लेकराला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका त्यांची असेल अशी शक्यता आहे. सातत्यानं एक उल्लेख ते करतात की मराठ्यांचे सगळे नेते पाडून टाका. तुम्ही जर भुजबळांना पाडत असाल तर आम्ही मराठ्यांचे सगळे नेते. आम्ही कवा भुजबळांना साहेबांना पाडू म्हणलो आणि तुम्ही आमचे कवा पडिदान? आमचे पडत असते तोय. आमचे नमुने चांगल्याला पडे ना, तुम्हाला पडते नोय. ते लय तेवढ्यात निभार येतं. ते आम्हाला आमचेच नेते आम्हाला सुधरून द्या ना, तुम्हाला कवा सुधरून द्यायचे? तुम्ही कशाला त्या व्यासपीठावर गप्पा आणता? आम्ही हे सगळे नेते पाडून टाकून मराठ्याचे असे करू. मराठ्याचे नेते आम्हालाच आमचे सुधरून द्या ना, तुम्हाला कवा सुधरून द्यायची? ती आमचे लय नमुने बाज आहेत. ती तुमचं सगळं वाया जाईन कष्ट. सुधरून देणार नाही. त्यातले मुरबीत मराठीचे नेते आम्हाला सुधरून देणार म्हणतो आम्ही. तर 70 वर्ष झालं आम्हाला आरक्षण मिळायला, आम्हाला साथ द्यायना. ते तुम्हाला गावा पडावत, ते तुम्हाला नसत पडत. ते वडेट्टीवार असं पण म्हणतात की तुम्ही लेकरं असं म्हणतात. इकडे काय बकरं आहे का? मग आता किती खाता, किती तुम्ही किती खाता? 70 वर्ष झालं मराठ्यांचं आरक्षणापासून वंचित ठेवलं, मराठ्यांचे पुरावे असतानाही. त्यामुळे मग लेकरच आहेत ना, आमच्या गोरगरिबांचे लेकरच आहेत. आणि तुमच्या लेकरांविषयी आम्ही कधी वाईट बोललो? एकही शब्द आमच्या तुमच्या लेकराबद्दल नाही. आमचं तर म्हणणं आहे त्यांना मिळालंच पाहिजे. असं बकरण फकरण असले शब्द वापरून दुसऱ्याच्या लेकराला हिणू नका. मराठ्यांच्या जरा भानावर येऊन बोला वयाप्रमाणे की आम्ही बकरं तुमच्या लेकराला कधी म्हणलोच नाहीत. तुमच्याच लेकराचा, ओबीसी बांधवांचा, धनगर बांधवांचा, वंजारी बांधवांचा, लोकांचा तुम्ही अपमान करायला लागलात बकरं म्हणून. आम्ही कधीच त्यांना असे उद्गार काढले नाहीत. आम्ही तर उलट म्हणतात गोरगरीब धनगर बांधवांना मिळाला पाहिजे, गोरगरीब बंजारा बांधवांना मिळाला पाहिजे. आम्ही तर असं बोलतो. आमची अशी भाषा आहे, अशी बकरन फिकर आमची भाषा नाही. कारण काय किती तोल गेलाय स्वतःच्या
जे सभेला लोक आलेत ते तुमच्यासाठी आलेत, तुम्ही त्यांच्याबद्दल बकरन फिक्र असे शब्द काढता. काय वाटलं असेल त्यांना की आपलाच नेता आपल्याबद्दल बकरन फिक्र म्हणतोय. आम्ही म्हणलो नाहीत आणखी त्यांना बकर म्हणून. आम्ही आमच्या लेकरांना आरक्षण द्या याचा विरोध करू नका असं सांगितलं. आता आम्हाला काही फरक पडत नाही बरं. त्यांची आम्हाला पुरं लक्षात आलं की त्यांना फक्त या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडायची, एवढंच त्यांचं पण आहे. त्यांना माहिती आहे नोंदी सापडल्या म्हणल्यावर मराठ्यांना आरक्षण आता द्यावं लागणार आहे. त्यामुळं त्यांना वातावरण फक्त खराब करायचंय. पण राज्य सरकार राज्यातलं वातावरण खराब होऊ देणार नाही, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवल. आणि आम्ही सुद्धा स्वतःहून मराठे म्हणून आमचं वातावरण राज्याचं खराब नाही होऊ देणार. ओबीसी आणि मराठा सर्वसामान्य गावाखेड्यातला कधीच एकमेकाच्या अंगावर येणार नाही. छाती ठोकून तुम्हाला सांगतो आम्ही वातावरण बिघडू देणार नाही. यांचं स्वप्न गावागावात राज्यात वातावरण दूषित व्हावं हे यांच्या राजकीय फायद्यासाठी बघते ते स्वप्न हे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. आता भुजबळांच्या टीकेकडे येऊयात. भुजबळांनी देखील तुमच्यावर प्रचंड टीका केली. कोणाचं खातो तुझं खातो का रे, असा एकेरी शब्दात आणि थेट तुम्हाला प्रश्न विचारला. नाही बोलू द्या, एकत्रित बोलल्याने काही होत नाही. ते शेवटी अनुभवी नेते आहेत, मातंबरातले आहेत, मुरब्बी आहेत. त्यामुळे ते बोलले ना आम्हाला आता काहीच फरक पडत नाही. आमच्या लक्षात आला आता की त्यांना आता महत्त्व द्यायचं नाही. त्यांचा तोल वयानुसार चाललाय. त्याच्यामुळं काय एखाद बार जास्तच आपण जर त्यांना उत्तर देत राहिलो तर वयानुसार त्यांना आणखीन वेगळाच काही धक्का बसू नये. त्यामुळं आता त्यांच्यावरती त्यांना महत्त्व द्यायचं नाही. या पातळीवर टीका अपेक्षित होती नाही ना. आता जसे विचार, जसे संस्कार, जसे खायची वरबाडायची माहिती आहे आणि ते वरबाडण्याच्या सवयी, ते बोलण्याची भाषा आणि ते संस्कार, आता त्यांच्यावर संस्कारच तसे. त्याला आमच्यासारख्या लेकरांनी काय उत्तर द्यावं एवढ्या वयस्कर वयोवृद्ध माणसाला, इतक्या मुरब्बी. आणि आमच्या नजरेत जे मातंबर होते ते, जे मुरब्बी अनुभवी नेते म्हणून आमच्या नजरेत होते. जरी आमचा वैचारिक विरोध असेल व्यक्ती म्हणून, तर भुजबळ साहेबाला पहिल्यापासून सांगतो आम्ही आमचा विरोध नाही, त्यांच्या विचाराला विरोध आहे. जे आमच्या मनात त्यांच्याविषयी होतं ते मात्र आज मराठ्यांच्याही मनातलं त्यांच्याविषयीचा आदर गेला आणि ओबीसींच्याही गेला. कारण ओबीसीच्या बांधवांना वाटतं यांचे जर पुरावे मराठ्यांना सापडले तर आपल्या नेत्यांनी विनाकारण दादागिरी आता करायला नाही पाहिजे, मराठ्यांच्या गोरगरिबाला मिळायला पाहिजे ही त्यांची भावना आहे. परंतु आता त्यांचं मत त्यांच्याजवळ आहे, त्याला आपण काय करू शकतो आता. बरं, तुम्ही असं म्हणाला होतात भुजबळांना की हा जो आहे 2 वर्ष बेसन भाकरी खाऊन आला आहे आणि बेसन भाकरीसोबत कांदाही मिळतो, अशी टीका तुमच्यावर केली जेलमध्ये. मग आता ते माहीत झालं ना त्यांना काय काय आत मिळतंय, काय काय नाही, कांदे कसे. कारण लोकांचं रक्त खाल्ल्यावर, लोकांच्या कष्टाचं खाल्ल्यावर, लोकांच्या घाम गाळलेल्याचे खाल्ल्यावर काय होतं हे त्यांना अनुभव आलाय. बरं, त्यामुळं आता मग मी खरंच सांगतो तुम्हाला, आता इथून पुढं मला ना काही विचारा, आम्हाला आता महत्त्वच नाही द्यायचं त्यांना. नाही, पण अशा पद्धतीची जी टीका आहे ती म्हणजे तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा टोला ते कोणाचे ते दराचे सगळ्याला माहिती आहे. ते कुडलेत हेही सगळ्याला माहिती आहे. त्यांनी कुठं जाऊन काय काय इकलंय, कुठं कोणचा धंदा केलाय हे सगळं मराठ्याला त्यांचाही बायोडाटा आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही त्यांना आज नाही ओळखत, पहिल्यापासून ओळखतो. ते कुडलेत काय आहेत, काय इकलंय, काय केलंय, गोरगरिबांचे पैसे महाराष्ट्र भवनमध्ये काय काय केलं, ते कुठं गेले, इकडं प्रॉपर्टी कशा काय झाल्या, हे सगळं माहिती आहे. त्यांनी कुणाचं खाल्लंय काय. आम्ही सासऱ्याचे तुकडे मोडले आणि कोणाचे पाहुण्याचे मोडले तरी आम्ही आमच्याच खातोय. असं महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकरांचं ताटातलं नाही खाल्लं आणि त्यांच्या ताटात मुतलो नाही तुमच्यासारखं. आणि तुला मला माहीत नाही सासऱ्याच तिथं आहेत का कुठे आहेत. त्या गोदावरीच्या पट्ट्यात बीड जिल्ह्यातला हजारानं समुदाय आलेला आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या कारणानं इकडं हजारानं लोक आलेले आहेत. त्याला माहीतच नाही तर काय, एखादं माकड त्याला सांगत असेल असं ते त्या माकडाच्या ह्याच्यावर गेलं बोलून दे. त्याला खरं काय माहिती की तिथं बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्याची बाँड्री गोदावरीच्या काठावर, तिथं दुष्काळ भागात असणारे लोक इकडे येऊन जमिनी ते कसतायत, तिथं कामं करतायत, अशा स्वरूपाचं तिथं. त्यामुळे आता ते माहीत होईल ना मला हळूहळू. आता मला काय माहिती कोणी सांगितलं, हळूहळू बरोबर माहीत होईल. माहीत होणारच ना, असं कसं राहत असतं का, कोणीतरी सांगितलंच ना. बरं, तुम्हाला देव करू नका तरुणांना मला सांगायचं आहे. तुम्हाला आरक्षणच कळत नाही. मला देव व्हायचं बी नाही ना, मला देव व्हायचं बी नाही, मला देव व्हायचं पण नाही.
पण तुम्ही ती अपेक्षा करू नका, कारण तुम्हाला कधी तुम्ही देव झाला होतात, परंतु तुम्ही लेकरांच्या ताटातलं खाल्लं, तुम्ही नुसतं वरबडत राहिलात स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यामुळे ओबीसी बांधवांना माहीत झाले तुमची आता ही सहानुभूती मिळवायचं काम आहे, कारण तुमचा विषय आता संपलेला आहे. बर, गावबंदी बाबत देखील हे काय गावबंदी करायला तुमचा 7/12 तुमच्या नावावर आहे का? नाही, ते बघू आम्ही बघू, त्यात सल्ले द्यायची काय गरज नाही. पण असं आहे की तुम्ही अशा पद्धतीचं पोलिसांनी हे काढून टाकावेत असं म्हटलंय, हे बॅनर काढून टाका. ते कायदेशीर मार्गानं आम्ही आमचं ठरवून बघू, त्यांचे सल्ले द्यायची गरज नाही. घटनेच्या पदाचा गैरवापर करू नका. ते गाव लेवलचा विषय गाव ठरवतील. नाही, तुमचा 7/12 आहे का? ते गाव ठरवतील. गावाचा 7/12 आहे, तुमचा बी नाही, गावाचा आहे ना. गावकरी ठरवतील, गावातले लोक, समाज ठरवतोय, आम्ही नाही ठरवलेलं ते. त्यामुळे ते ठरवतील. गावाच्या नावावर 7/12 आहे, तेव्हाच ते गाव ठरवतील. त्यात तुम्हाला काही पडायची गरज नाही. तुम्ही किती प्रयत्न केला तरी आमच्यात आता दूषित वातावरण होणार नाही. पण त्यांना आता महत्व द्यायचं नाही दादा, हे खरं. बरं, 5वी पास असणाऱ्या माणसाला न्यायाधीश हा नमस्कार करतो. किती जळजळ केली तर उपयोग आहे का? 5वी म्हणले का 3री म्हणले का? मी शिकलेलोच नाही. पण मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी नोंदी सापडल्यात की नाहीत आम्हाला आरक्षणातलं कळत नाही. ते म्हणतील तेच खरं आता इथून पुढं. पण न येणारं आरक्षण आणून दाखवलंय की नाही मराठ्यांनी, आम्हाला कळतंय का नाही कळतंय, त्यांना चांगलं कळून चुकलं आता भुजबळ साहेबाला. यालाच खरं कळतंय, पण आता बाहेर सहानुभूती केल्याशिवाय पर्याय नाही. याला काही कळत नाही. जर आम्हाला कळत नसतं तर आमची प्रक्रिया इथं आली नसती. आलीच नसती. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही पहिल्या सभेत त्यांना भुजबळांना सांगितलं होतं की आरक्षण आणूनच दाखवेल, आता काय सांगायचंय? ठीक आहे ना, कोणाला? भुजबळांना पहिल्या सभेत तुम्ही सांगितलं होतं की आरक्षण आणूनच दाखवेल, पहिल्या सभेतून, म्हणजे 113 गावाचं. आता काय सांगायचं? आणलंच ना. आंदोलनाचं यशच आहे. मराठा समाज एकवटलाय का म्हणून पश्चिम महाराष्ट्रात गर्दी बघा, आपल्या कॅमेरामन दाखवेल. गाडीच पुढे जाऊन देत नाही, गाडीला आडवे झालेत लोक. सरकारनं शहाणं व्हावं आता. या गाडीला 10,000 लोकांनी येडा टाकला आत्ता. मी म्हणतोय तुमचं गाव यादीत नाही, आम्हाला पुढच्या गावात वेळ दिलेला आहे. आम्हाला तिकडं जायचंय. ते म्हणतायत आम्ही गाडी पुढं झोपणार, गाडी पुढं जाऊन देत नाही, आम्हाला तुम्हाला भेटायचंय, हार घालायचा. हे प्रेम भुजबळ साहेबांनी ओळखून घ्यावं आणि सरकारनं बी. या जनतेला भुजबळ साहेब आरक्षण मिळू द्या, कारण ही गोरगरीब जनता आहे. यांना आरक्षण मिळू द्या. आणि तुम्ही पहिल्या सभेचा विषय काढला, तेव्हा आता यशस्वी झालाय. आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. लाखानं नोंदी मिळाल्यात, लाखानं मराठ्यांना आरक्षण मिळणार. आणि महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना थोड्या दिवसात आरक्षण मिळणार, कारण आमचं हक्काचं आरक्षण ओबीसी ते आम्ही घेणार. भुजबळाला काही इशारा द्यायचा? इशारा नाही, काय नाही, आता द्यायचा होता. जोपर्यंत ते मुरब्बी होते जोपर्यंत त्यांच्याकडं विचारधारा होती तोपर्यंत. त्यांची विचारधारा नाही, त्यांची पातळी ढासळली बोलण्याची. वयानुसार ते काय बोलायला लागले, उद्यापासून त्यांना महत्व देणं बंद. हे होते मनोज जरांगे आणि एकंदरीत भुजबळ आणि इतर नेत्यांच्या टीकेवरचं त्यांचं हे उत्तर होतं. कॅमेरामन किरण कटारेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.